संत तुकाराम महाराज अभंग. मी तुझा ठेवणार कोणाचा. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. संत तुकाराम महाराज हे मराठी संत परंपरेतील एक अग्रगण्य नाव आहे. त्यांचे अभंग हे केवळ काव्यरूपी रचना नसून जीवनाला आध्यात्मिक दिशा देणारे मार्गदर्शन आहे. मी तुझा ठेवणार कोणाचा हा अभंग त्यांच्या गाथेतील एक महत्त्वाचा अभंग आहे, जो भक्ती, आत्मसमर्पण आणि परमेश्वरावरील अटल विश्वास यांचे प्रतीक आहे. हा अभंग भक्तीच्या गहन तत्वज्ञानाला स्पर्श करतो आणि दैनंदिन जीवनात त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याचे मार्गदर्शन करतो. मी तुझा ठेवणार कोणाचा, पांडुरंगा विठोबाचा. तुझ्या नावाचा ध्यास घ्यावा, संसार सागर तारावा. नामरूपी तुझी मूर्ती सदा माझ्या हृदयी. तुका म्हणे तुझ्या चरणी ठेविले मस्तक माझी. भारतीय आध्यात्मिक परंपरेत अभंग ही वारकरी संप्रदायाची अमोल धन आहे. संत तुकाराम महाराज हे वारकरी भक्ती मार्गाचे शिखर पुरुष आहेत, ज्यांनी आपल्या अभंगातून भगवंताच्या चरणी पूर्ण समर्पणाची भावना उफाळून आणली. हा अभंग भक्ताच्या अंतर्मनातील भगवत भक्तीची गहन अभिव्यक्ती आहे. हे अभंग विठ्ठलाच्या चरणी पूर्ण शरणागती दर्शवते, ज्यात नामस्मरण, हृदयातील मूर्ती स्थापना आणि चरण स्पर्श यांचा समावेश आहे. भारतीय दर्शनात भगवंत हा परम सत्य आहे, जो मायावशाली संसारातून भक्ताला मुक्तीचा मार्ग दाखवतो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, मनाने माझ्यात रमावे, भक्ती करावी, यज्ञ करावा आणि नमस्कार करावा, तेव्हाच तू मला प्राप्त होशील. तुकारामांच्या अभंगात हीच भक्तीची प्रक्रिया दिसते. विठ्ठल हे पांडुरंगाचे रूप आहे, जे हरी पद्मावतीसह पंढरपुरात विराजमान आहे. वारकरी संप्रदायात विठ्ठल हे निर्गुण ब्रह्माचे सगुण रूप आहे. अद्वैतवादी दृष्टिकोनातून ते आत्मा परमात्मा एकरूप करणारे प्रतीक आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, विठ्ठल हे नामरूप विरहित ब्रह्माचे साकार रूप आहे. हा अभंग भक्ताच्या मनातील द्वैत भावना नष्ट करून अद्वैताची अनुभूती देतो. मी तुझा ठेवणार कोणाचा, पांडुरंगा विठोबाचा. इथे तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या मनात मी कोणाला ठेवी, फक्त तुलाच. हे पांडुरंगा, हे विठोबा, हे पूर्ण शरणागतीचे प्रतिबिंब आहे. भारतीय तत्वज्ञानात शरणागती ही भक्तीची पराकोटी आहे. तुकारामांच्या या ओळीत द्वैत भावनेचा अंत होतो. भक्त म्हणतो कोणाचा, म्हणजे संसारातील कोणत्याही भौतिक वस्तीला, व्यक्तीला किंवा इंद्रिय सुखाला मी जागा देणार नाही. पारंपरिक भक्ती मार्गात हे एकांतिक भक्ती म्हणून ओळखले जाते. संत एकनाथ म्हणतात, दुनिया सोडी विठोब्याला धरावी. तुकारामांच्या जीवनात हे प्रत्यक्ष झाले. ते विठ्ठलाच्या भक्तीत इतके रमले की संसार त्यांच्यासाठी मायाजाळ झाला. या ओळीचा आध्यात्मिक अर्थ असा की भक्ताचा अहंकार नष्ट होतो. मी हे शब्द भक्ताच्या अहंकाराचे प्रतीक आहेत, जो तुझा या शब्दाने विठ्ठलाच्या चरणी अर्पण होतो. विठोबा हे नाम हे वैष्णव दर्शनातील विष्णूचे अवतार रूप आहे, जे रक्षा करणारे आहे. भक्त म्हणतो ठेवणार म्हणजे सतत स्मरण आहे. हे स्मरण केवळ बाह्य नाही, तर अंतर्मनातील आहे.
या ओळीने अभंगाची पायाभरणी होते. भक्त संसाराच्या द्वंद्वातून मुक्त होण्यासाठी विठ्ठलाला एकमेव आधार मानतो. या शरणागतीची प्रक्रिया भक्ताच्या जीवनात कशी उतरते ते आपण पाहू शकतो. पारंपरिक वारकरी मार्गात पालखी सोहळ्यात हे अभंग गातात, ज्यात भक्त विठ्ठलाच्या चरणी मन अर्पण करतो. तुकारामांच्या अभंगातून हे दिसते की शरणागती ही केवळ शब्द नाही, तर जीवनाचे स्वरूप आहे. भक्ताच्या मनात विठ्ठलाची मूर्ती उभी राहते, जी मंदिरातील मूर्तीपेक्षा गहन आहे. ती नाम रूपात आहे. या पद्धतीने भक्त सर्व भौतिक वस्तूंना नाकारतो आणि फक्त विठ्ठलाला स्वीकारतो. हे वैराग्य आहे, जे भक्तीचे प्रथम सोपान आहे. संत तुकारामांनी स्वतःच्या जीवनात हे अनुभवले. ते विठ्ठलाच्या भक्तीत इतके विलीन झाले की त्यांचे कुटुंबही भक्तीचा भाग झाले. या ओळीचा आध्यात्मिक फल हे आहे की भक्ताला शांती मिळते, कारण मन एकाग्र होते. अभ्यास आणि वैराग्याने मन वश होते. म्हणून ही ओळ भक्ताला वैराग्याची प्रेरणा देते. तुझ्या नावाचा ध्यास घ्यावा, संसार सागर तारावा. हा भक्तीचा मंत्र आहे. तुझ्या नावाचा ध्यास घ्यावा, विठ्ठलाच्या नावाचा ध्यास घ्यावा, जेणेकरून संसार सागर तारावा. संसाराच्या सागरातून तारले जावे, हे नाम भक्तीचे मर्म आहे. भारतीय तत्वज्ञानात नाम ही शक्ती आहे. वारकरी संप्रदायात हरी हरी किंवा विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरणाचे मंत्र आहे. तुकाराम म्हणतात, नावाचा ध्यास म्हणजे सतत जप, जे जप योग आहे. सतत माझे कीर्तन करणारे भक्त मलाच प्राप्त होतात. संसार सागर हा मायेचा प्रतीक आहे. संसार हा जन्म मरणाचा चक्र आहे, ज्यातून तारण्यासाठी गुरु किंवा भगवंताची शरणागती आवश्यक आहे. नामस्मरणाने हे शक्य होते, कारण नाम हे ब्रह्माचे बीज आहे. संत नामदेव म्हणतात, नाम घेता घेता नामच राहिले. पारंपरिक दृष्टिकोनात हे अनन्य भक्ती आहे. एकाच नावाचा ध्यास. तुकारामांच्या या ओळी ध्यास हा एकाग्र चित्त आहे. नामाने भक्तीने मुक्ती मिळते. वारंवार जप अभंगाला शक्ती देतो. भक्ती मार्गात हे कीर्तन आहे. संत मंडळात गायले जाते. आध्यात्मिक दृष्ट्या नाम हा श्वासासोबत येतो जातो. जसे प्राणायामात ओंकार. तुकारामांच्या जीवनात नामस्मरणाने ते विठ्ठलाच्या दर्शनाला गेले. नामस्मरणाने सर्व पाप नष्ट होतात. भक्ताने जर ध्यास घेतला तर मनातील विक्षेप नष्ट होतात. इंद्रियांचे आकर्षण संपते. पारंपरिक उपासनेत ब्राह्म मुहूर्तात नामजप करावा. इथे भक्ताला तारणहाराची इथे अनुभूती मिळते. विठ्ठल हा सागरातील नाव आहे. अद्वैतात नाम हे ब्रह्माचे स्वरूप आहे. भक्ती मार्गात ते सगुण भक्तीचे साधन. म्हणून ही ओळ भक्ताला जागृत करते. संसार हे मिथ्या आहे, नाम खरे आहे. नामरूपी तुझी मूर्ती सदा माझ्या हृदयी. ही ओळ वारकरी भक्तीची अमूल्य निधी आहे. नामरूपी तुझी मूर्ती म्हणजे
विठ्ठलाची मूर्ती ही नामरूपी आहे, जी बाह्य दगड दुर्गम मंदिरातील प्रतिमा नसून भक्ताच्या अंतर्मनात जागृत होणारी चैतन्य रूपी आहे. विठ्ठल हे नामरूपी रूप म्हणजे हरिनामाचा जप, ज्याने भक्ताचे हृदय हरी तिमिरलेले होऊन त्यात विठ्ठलाची उपस्थिती सतत रमते. हे हृदय स्फुरणाचे गूढ रहस्य आहे. जणू विठ्ठल स्वतः भक्ताच्या हृदयात उतरून त्याला आपले पंढरपूर बनवितो. सदा माझ्या हृदयी, सदैव नित्य अमरपणे माझ्या हृदयात. हे सदा शब्द भक्तीचे खरे लक्षण आहे. ते क्षणिक नसून जीवनाच्या प्रत्येक श्वासात विठ्ठलाची स्मृती जागृत राहते. तुकाराम म्हणतात, तू मन माझ्यात आण, म्हणजे विठ्ठल तू माझ्या मनात प्रवेश कर, मला हृदयात स्थापित कर. हे केवळ शब्द नाही, तर भक्ताच्या आत्म्याची उद्घोषणा आहे. वारकरी संप्रदायात ही नामरूपी मूर्ती विठ्ठलाच्या पादुकांची, तुळशी माळेची किंवा हरिपाठाची अभिव्यक्ती आहे. बाह्य मूर्तीला सोडून भक्त नाम जपाने विठ्ठलाला हृदयात बसवतो. पारंपरिक वेदांत तत्वज्ञानात हे साक्षात्कार आहे, जेथे जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होतो. तुकारामांच्या अभंगातून स्पष्ट दिसते की बाह्य मंदिर नसले तरी भक्ताचे हृदय हे खरे पंढरपूर आहे. येथे विठ्ठलाचे रूप आत्मरूप आहे. आत्मा हृदयात विराजमान असतो आणि विठ्ठल हे त्या आत्म्याचे वैष्णव रूप आहे. या ओळीचा आध्यात्मिक गहन अर्थ असा आहे की भक्ताने नामजपाने हृदय शुद्ध करावे. हरिनामाचा जप हा हृदयातील अंधार मिटवणारा दीप आहे, जो विठ्ठलाची मूर्ती जागृत करतो. संत तुकाराम स्वतः तुका म्हणे असे सांगून आपल्या अनुभवाची पुष्टी करतात. ते म्हणतात, हे माझे प्रत्यक्ष अनुभवलेले सत्य आहे, ज्याने मी विठ्ठलाला हृदयात बसवले. हे अंतर्मुख होण्याचे रहस्य आहे. बाह्य संसाराच्या भ्रमात न रमता अंतरी विठ्ठलात मग्न होणे. वैष्णव दर्शनात हे अर्चन आहे, नामाने जपाने पूजा करणे, ज्याने विठ्ठल हृदयात साकार होतो. फलस्वरूप हृदयातील ही मूर्ती भक्ताला अनंत आनंद देते. तो जीवनाच्या प्रत्येक क्षणी विठ्ठलाच्या कृपेने परिपूर्ण होतो. पारंपरिक साधनेत ध्यानात विठ्ठलाची कल्पना हृदयात आणावी. जणू त्याच्या हातात शंख चक्र धरलेले रूप मनात उभे राहते. ही ओळ भक्ताला शिकवते की मूर्ती बाह्य नसून आंतरिक आहे. ती नामात भक्तीत जिवंत होते. तुकारामांच्या या अभंगाने वारकरी भक्तीला नवे आयाम दिले. हृदय हे विठ्ठलाचे खरे निवासस्थान आहे, जेथे भक्त आणि विठ्ठल यांच्यातील एकत्व सदा टिकते. या नामरूपी मूर्तीने भक्ताचे जीवन विठ्ठलमय होऊन तो सदाच्या आनंदात रमतो. हे भक्तीचे मर्म आहे. अंतरी विठ्ठल, बाहेरी विठ्ठल, सर्वत्र विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे तुझ्या चरणी ठेविले मस्तक माझी. संत तुकाराम महाराजांच्या अभंग रत्नांचा हा एक अनमोल सुवर्ण माणिक आहे. तुका म्हणे हे तुकाराम महाराजांचे विनम्र निवेदन आहे, ज्यात ते स्वतःला भगवंताच्या चरणी विलीन करतात.
तुझ्या चरण ठेविले मस्तक माझी. मी माझे मस्तक, माझा अहंकार, माझी सर्व अभिमानाची ओझे तुझ्या पवित्र चरणी अर्पण केली. हे केवळ शब्द नाही, तर भक्तीचा परम उत्कर्ष आहे. पूर्ण निष्काम समर्पण. चरण हे भगवंताचे आधारस्थान आहे, जेथून जीवनाची सुरुवात होते आणि जेथेच जीवनाची मुक्ती मिळते. भारतीय तत्वज्ञानात, विशेषतः वेदांत आणि भक्ती मार्गात, चरण हे मोक्षाचे द्वार मानले जातात. ते गुरुचे, देवाचे किंवा संतांचे चरण असो, त्यांचा स्पर्श हा आत्म्याला अमृता समान अनुभव देतो. इथे ठेविले हे भूतकाळाचे रूप आहे. जणू काही तुकारामांनी ते समर्पण एकदा केले आणि ते कायमचे टिकले. पण भक्तीच्या दृष्टीने हे नित्य आहे, क्षणिक नाही. प्रत्येक भक्तासाठी हे समर्पण हेच जीवनाचे सार आहे. आज करून सोडले नाही, तर सतत चालू राहणारे. मस्तक ठेवणे म्हणजे अहंकाराचा, मनातील अनेकांतिक विचारांचा, सांसारिक मोहांचा पूर्ण अंत. जसे की उपनिषदांमध्ये सांगितले आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. पण तो ब्रह्म भगवंताच्या चरणातच शोधावा. तुकारामांच्या अभंगातून हे स्पष्ट होते की भक्ती ही बाह्यविधी नाही, तर अंतर्मनाची क्रांती आहे. मस्तक चरणी ठेवले की मनातील सर्व जंजाळ नष्ट होते. शांतता, आनंद आणि एकरूपता प्राप्त होते. भक्ती मार्गात चरण स्पर्शाची महत्ता अशी आहे की चरणी मस्तक ठेविले तर सर्व कष्ट नष्ट होतात. हे तुकारामांच्या अभंगामधूनच उमटते. त्यांच्या जीवनात हे प्रत्यक्ष अनुभवले गेले. देहूच्या संत तुकारामांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी वर्षानुवर्ष तपश्चर्या केली. त्यांच्या अभंग संग्रहातून कळते की ते विठ्ठलाच्या चरणी विलीन झाले. जणू त्यांचे मस्तक त्या पायाखाली स्थिरावले. त्यांच्या वाङ्मयात विठ्ठलाचे चरण धरू मी, माझे जीवन ते, असे भाव व्यक्त होतात. त्यांच्या काळात वारकरी संप्रदाय चरण स्पर्श हा गुरु शिष्य परंपरेचा आधार होता. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांच्यापासून ही परंपरा चालू आहे. पारंपरिक उपासनेत चरण स्पर्शाने पापनाश होतो, हे अनेक पुराणात सांगितले आहे. तुकारामांच्या या ओळीने भक्ताला प्रेरणा मिळते की सांसारिक संकटे कितीही असो, भगवंताच्या चरणात शरण गेल्याने सर्व नष्ट होते. आजच्या धावपळीच्या जीवनातही हे सत्य लागू आहे. तुकाराम म्हणतात, तुका म्हणे, हे आम्हा सर्वांसाठी आहे. आपणही त्या चरणी मस्तक ठेवूया, अहंकार विसरूया आणि भक्तीच्या अमृताने तृप्त होऊया. ही भक्ती ही मुक्तीची गुरुकिल्ली आहे, जी प्रत्येकाला उपलब्ध आहे. संत तुकारामांच्या या अभंगाने भक्ती योगाचे अनन्यसाधारण सार उलगडले आहे. शरणागतीचा भाव, नामस्मरणाची ज्योत, हृदय स्थापनेची स्थिरता आणि समर्पणाची पराकोटी, हे 4 घटक भक्ताच्या जीवनात विठ्ठलाच्या चरणी विलीन होण्याचे सोनेरी द्वार उघडतात. भारतीय दर्शनाच्या 4 योगांचे हे अद्भुत मिश्रण आहे. भक्ती योगात
नामजपाची मधुर ध्वनी, ज्ञानयोगात शरणागतीची नम्रता, कर्मयोगात सेवाभावाची उदारता आणि राजयोगात ध्यानाची गहन शांतता. संत तुकारामांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हे सर्वसामान्यांना सुलभ केले. जसे ज्ञानेश्वरांनी पसायदानाच्या ओवींमध्ये ज्ञानाचा अमृत वर्षाव केला. हा अभंग द्वैत आणि अद्वैत यांच्या सीमान पलीकडे जातो. विठ्ठल सगुण रूपात दिसतो, पण नामरूपी निर्गुण ब्रह्मात विलीन होतो. भक्तीची ज्योती भेदभावाच्या अंधाराला नष्ट करते, सर्वांना एकरूप करते. या अभंगाची तात्विक खोली भक्ताला प्रेरणा देते. दैनंदिन जीवनात विठ्ठलाचे स्मरण करून कष्टांना भजनात रूपांतरित करून मनाची अस्थिरता शांत करून तुकारामांच्या अमूल्य रत्नाने वारकरी भक्तीचा प्रकाश देशाच्या कोपऱ्यात पसरला. लाखो भक्तांना पंढरपूरला पायी नेले. हे अभंग केवळ शब्द नाही, तर भगवंताशी एकात्म होण्याचे जिवंत साधन आहे. त्यातून उमटणारी भक्तीची लहर हृदयाला स्पर्श करते, आत्म्याला जागृत करते आणि विठ्ठलाच्या कृपेच्या सागरात बुडवते. अशा अभंगाच्या माध्यमातूनच संत परंपरा अमर होते आणि भक्तीचा मार्ग शाश्वत राहतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.